नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कारण कंबाईनच्या परीक्षेमध्ये ज्या संवर्गांतील पदे भरली जातात त्यापैकी काही संवर्गांचे मागणीपत्र आतापर्यंत आयोगाकडे पोहोचलेले नाही। तर जोपर्यंत सर्व संवर्गांचे मागणीपत्र पोहोचत नाही तोपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही, म्हणून आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। बहुतांश संवर्गांचे मागणीपत्र पोहोचलेले आहे, परंतु आतापर्यंत काही संवर्ग असे आहेत ज्याचे मागणीपत्र आयोगाकडे आलेले नाही, तर ते मागणीपत्र येताच तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते आणि कंबाईनची परीक्षा कधीपर्यंत आयोजित केल्या जाऊ शकते। काही विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की कंबाईनची परीक्षा पुढच्या वर्षी होऊ शकते काय, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत कंबाईनची परीक्षा पोस्टपोन होऊ शकते काय, पुढे ढकलल्या जाऊ शकते काय। तर याबाबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी बघा, कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट किती जागांसाठी येऊ शकते याबाबत आपण माहिती घेऊया। तर कंबाईनच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदे भरली जातात। तर सर्वात आधी आपण ग्रुप बी ची पदे बघून घेऊया। ग्रुप बी मध्ये बघा, PSI साठी ऑलमोस्ट 450 पदांकरिता 450 प्लस पदांकरिता ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। त्यानंतर बघा STI ची ऑलमोस्ट 200 प्लस पदे यावर्षी भरली जाण्याची शक्यता आहे। ओके, त्यानंतर बघा ASO ची ऑलमोस्ट 55 प्लस जागांकरिता यावर्षी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। आणि सब रजिस्ट्रारच्या बघा आतापर्यंत या पदासाठी आपल्याला माहिती झालेलं नाही। ओके, तुम्हाला जर माहिती असेल की सब रजिस्ट्रारच्या किती जागा येऊ शकतात तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आता त्यानंतर बघा ग्रुप सी साठी टॅक्स असिस्टंटसाठी बघा ऑलमोस्ट 350 ते 400च्या जवळपास यावर्षी ॲडव्हर्टाइजमेंट बघा निघण्याची शक्यता आहे। त्यानंतर क्लर्क टायपिस्ट या पदासाठी ऑलमोस्ट 750च्या जवळपास जागा निघू शकतात। ओके, त्यानंतर इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या ऑलमोस्ट 40 प्लस जागा येण्याची शक्यता आहे। त्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टरसाठी आतापर्यंत आपल्याकडे माहिती आलेली नाही। तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही देऊ शकता। जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला या जागा सांगितलेल्या आहेत। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघून घेऊया की तुमची ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते। तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। ओके, आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या मधामध्ये आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे। ओके, तर सप्टेंबर महिन्याच्या आधी म्हणजे बघा ऑगस्ट महिन्यापर्यंत तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाणार आहे। माझ्या मते ऑगस्ट महिन्याच्या सेकंड वीकमध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आली पाहिजे। ओके, ऑगस्ट महिन्याच्या सेकंड वीकपर्यंत तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता आहे। तर जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते, तर बघा येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये किंवा 20 दिवसांमध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची दाट शक्यता आहे, असं तुम्ही मानून चालू शकता। त्यानंतर बघा तुमची परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते। तर ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुम्हाला 20 दिवस कमीत कमी फॉर्म भरायला मिळत असतात। आणि कंबाईनची परीक्षा भरपूर विद्यार्थी देतात, तर खूप जास्त विद्यार्थी फॉर्म भरत असल्याने त्यानंतर आणखी 4 ते 5 दिवस तुम्हाला वाढवून देण्याची शक्यता आहे। ओके, तर टोटल मिळून बघा 20 ते 25 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे काही दिवस तुमचे फॉर्म भरण्यामध्ये जातील। ओके, असं तुम्ही मानून चालू शकता। त्यानंतर MPSCच्या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बघा ऑलमोस्ट 75 दिवस तुम्हाला 75 दिवसांच्या आसपास तुमची जी आहे परीक्षा होत असते। म्हणजेच ऑलमोस्ट 2.5 ते 3 महिने तुम्हाला परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मिळत असतात। म्हणजे त्यानंतर बघा तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने जे आहेत ते हातामध्ये असतील। म्हणजेच आधीचे 20 दिवस आणि त्यानंतर 2.5 महिने, अशा प्रकारे 3 महिने तुमच्याकडे आताही आहेत।
ओके, 3 महिने तुमच्याकडे आताही आहेत आणि पुढच्या 3 महिन्यांमध्ये इलेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट होऊन जाणार. म्हणजेच बघा, नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत नवीन गव्हर्नमेंट स्थापित होऊन जाणार आहे. तर नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. पुन्हा एकदा मी इथे सांगतो बघा, नोव्हेंबर एंडिंग इथे लिहिलेलं आहे किंवा डिसेंबरच्या फर्स्ट और सेकंड वीक मध्ये तुमची कंबाईनची एक्झाम होण्याची शक्यता आहे. कारण जोपर्यंत इलेक्शनचा निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे आणि आचारसंहितेमध्ये एक्झाम गव्हर्नमेंट कंडक्ट करणार नाही. तसं पाहिलं तर आचारसंहितेमध्ये परीक्षा होऊ शकतात, परंतु लोकसभा इलेक्शनच्या वेळेस आपण बघितलेलं आहे की आचारसंहिता सुरू होती तर परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या होत्या. तर आता सुद्धा आचारसंहितेमध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, तर आचारसंहिता संपल्यानंतरच परीक्षा होणार. तर आचारसंहिता नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत संपून जाणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये परीक्षा होऊ शकते किंवा डिसेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. तर तरीसुद्धा बघा, तुमच्याकडे 3 ते 4 महिने बघा, 3 ते 3.5 महिने तुमच्याकडे आरामात आहेत. ओके, 3 ते 3.5 महिने तुम्ही आरामात अभ्यास करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्याजवळ काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ती माहितीसुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.